शेट्टी सर अडकून बसल्यात. हा, नाही नाही नाही. मग घ्या ना हँड खाली केलाय कधी. हा अश्विनी, कंटिन्यू. गुड मॉर्निंग ताई. गुड मॉर्निंग एव्हरीवन. मी अश्विनी विनायक ढाळे, मिरजेहून आहे. मला या 27 फॅमिलीची लिंक अंजली पाटील मॅडम यांच्याकडून मिळाली. शाळेत आमच्या म्हणजे माझी मुलगी आणि त्यांची मुलगी एकाच शाळेत आहे आणि आम्ही पालक सभेला गेलो होतो आणि तिथं माझी भेट झाली अंजली मॅडमांसोबत आणि त्यांनी मला मॉर्निंग फ्री स्टेशनची लिंक दिली ऐकायला आणि मी मॉर्निंग फ्री स्टेशन ऐकायला चालू केलं. मी 15 दिवस मॉर्निंग फ्री स्टेशन ऐकत होते. मला खूप छान वाटायला लागलं होतं. पॉझिटिव्ह मी म्हणजे खूप निगेटिव्ह विचार करत होते, पण मला मॉर्निंग फ्री स्टेशन इतकं आवडायला लागलं की माझ्यात पॉझिटिव्ह बदल व्हायला लागले आणि मग आम्ही अंजली पाटील मॅडम यांच्याकडे गेलो आणि आम्ही सुद्धा आरोग्याची कुंडली काढून घेतली आणि मग आम्ही सकस संतुलित आहार चालू केला आणि सकस संतुलित आहार चालू केल्यावर पहिल्याच 4 दिवसात मला एकदम बेस्ट रिझल्ट आला. म्हणजे माझा 2 वर्ष उजवा पाय इतका दुखायचा की सकाळी दिवसभर कामात असल्यावर काय जाणवायचं नाही, पण रात्री झोपून उठलं की तेव्हा पायाला विश्रांती मिळायची आणि मग सकाळी उठलं की खाली पाय टेकून चालायचं म्हटलं की माझा रोजचा दिवस असा होता की डोळ्यात पाणी यायचं आणि मगच माझ्या दिवसाची सुरुवात व्हायला लागली होती आणि खूप पाय दुखायचा माझा. पण न्यूट्रिशन पोटात गेल्यावर 4थ्याच दिवशी माझा तो पाय दुखायचा बंद झाला. आता 1.5 वर्ष कंप्लीट झाले मला 27 फॅमिली जॉईन करून. माझा पाय परत तो दुखलेला नाही आहे आणि एकदम छान वाटायला लागलं. एनर्जी वाढली. एनर्जी लॉस असायची, चिडचिड व्हायची, वेट वाढलं होतं त्याच्यामुळं अजिबात म्हणजे काम करायला उत्साह नसायचा. आणि मग एनर्जी वाढल्यावर माझं पहिल्या 3 महिन्यात 9 kg फॅट लॉस झाला. त्याचबरोबर माझा स्किनचा खूप छान रिझल्ट आहे. माझ्या स्किनवर मला पित्ताशयात खडे आहेत, त्याच्यामुळं का नाही माझं पित्त वाढलं की मला पिंपल्स खूप यायचे आणि मग सगळे काळे डाग पडून इतके डाग ते डार्क झाले होते की पिंपल्सचे डाग होते, पण ऍक्च्युली खरं ते वांग असल्यासारखं वाटायचं. मग मला की नाही बाहेर जाऊन एखाद्या सोबत बोलायला लागलं की कॉन्फिडन्स माझा कमी झाला होता. म्हणजे मला असं वाटायचं की माझा चेहरा इतका विद्रूप दिसायला लागलाय की समोरच्याचं लक्ष माझ्या फक्त चेहऱ्यावरच असतंय काय असं मला वाटायचं आणि माझी कॉन्फिडन्स लेवल म्हणजे खूप खाली गेली होती. मला शाळेत मुलींच्या मीटिंगला वगैरे गेल्यावर सुद्धा असं शिक्षकांना भेटताना वगैरे सुद्धा एकदम असं हे व्हायचं. माझी म्हणजे कॉन्फिडन्स कमी झाल्यामुळं नको वाटायचं मला बाहेर जायला. पण माझी स्किन आता खूप छान झाली. पूर्ण डाग सगळे माझे निघून गेलेत आणि मला एकदम असं कॉन्फिडन्स आलाय आणि एकदम हॅप्पी असते मी. आता माझ्या बरोबर माझ्या मिस्टरांनी पण आपला सकस संतुलित आहार चालू केला. त्यांनी पहिल्या 3 महिन्यात 15 kg फॅट लॉस केला आणि त्यांचा मेन प्रॉब्लेम होता तो स्पॉन्डिलिटीचा होता. स्पॉन्डिलिटीमुळे ते मशीनवर त्यांनी कोट मेकर आहेत, शेरवानी जॅकेट स्पेशालिस्ट आहेत आणि ते मशीनवर बसले की बसल्या बसल्याच ठिकाणी त्यांना छातीत धडधडायचं, मानेतून मुंग्या यायच्या आणि असं वाटायचं की बसल्या ठिकाणी आता मला अटॅक येतोय काय, मी इथंच पडतोय काय, असं त्यांना फिलिंग व्हायचं. आणि म्हणजे त्यांना कोरोना झाला होता. कोरोना नंतर त्यांना हा त्रास चालू झाला होता आणि त्याचं कारणच कळत नव्हतं. एमडी भरपूर मिरजेतले सगळे डॉक्टर एमडी वगैरे सगळं केलं होतं, पण त्याचं कारणच आम्हाला कळत नव्हतं की नेमका त्रास कशाने होतोय. हृदयाच्या त्यांच्या सगळ्या टेस्ट वगैरे सगळं केलं होतं. छातीत पाणी धडधडते, पोट बीपी आल्यावर कसं वाढलेला पाणी राहतोय, तसं पाणी घाण झालं. बीपी ऊन वाढलेला फुलायला लागलंय. राहतोय. नाही त्या डॉक्टरना जरा हे करून घाण काढला. असं ते मध्ये बोलणाऱ्यांसाठी क्लॅपिंग केलं नाही ना आपण. हम्म. सॅमसंग एस बोला. मग भरपूर दवाखाने वगैरे सगळं झालं होतं आणि मशीनवर बसला म्हणजे काम करताना एरवी असं त्यांनी एकदम फिट दिसायचे आणि खरं सांगायला लागले की मला असं वाटायचं एवढा माणूस मोठा आहे, एवढं सगळं धडधाकट आहे आणि कसं काय असं सारखं सारखं सांगतोय असं वाटायचं. खरं त्यांना त्रास होत होता. मग आम्ही सगळे दवाखाने झाले, मग दवाखान्यातनं रिझल्ट येईना म्हणून मग
देवांच्या मागे लागलो होतो. मग 5 अमावस्या कर, पौर्णिमा कर, हे सगळं पण करून झालं होतं तरी सुद्धा त्यांना रिझल्ट आला नव्हता. पण या शतायुषी फॅमिलीत आल्यावर सुजाताताई आणि डॉक्टर सरांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी योग्य योगा आणि आहार याचं मार्गदर्शन घेतलं आणि त्यांना पहिल्या 3 महिन्यातच रिझल्ट आला. त्यांना परत तो त्रास अजिबात होत नाही आणि एकदम हॅपी आहेत. तसंच माझा मुलगा पण आपलं चिल्ड्रन न्यूट्रिशन आहे, डायनो शेक तो घेतो. त्याची रोगप्रतिकार शक्ती खूप वाढल्या. 1.5 वर्ष झालं त्याला आम्ही दवाखान्यात अजिबात घेऊन गेलो नाहीये. नाहीतर त्याला सर्दी झाली की अँटिबायोटिक घातल्याशिवाय सर्दी त्याची कमी यायची नाही आणि सर्दीच्या औषधाची पूर्ण बॉटल संपायची पण सर्दीच त्याची कमी यायची नाही. पण आता सर्दी म्हणजे शक्यतो कमीच झाली पण जरी झाली तरी पण त्याची इम्युनिटी पॉवर वाढल्यामुळे ते आतल्या आत त्याचे शरीरच त्याची सर्दी म्हणजे बरी होत्या. आणि मला पित्ताशयात खडे होते. मला इतकं दुखायचं की मी पूर्ण घरभर असं हे करायचे, इतकं त्रास व्हायचा मला. पण इथं आल्यावर आपल्या बदललेल्या ह्या जीवनशैलीमुळं मला कळालं की माझं म्हणजे दुखायचं पूर्ण बंद झालंय. माझ्या हे सुद्धा लक्षात येत नव्हतं की हा रिझल्ट मला आता परवा लक्षात आला की माझं ते दुखायचं आता पूर्ण कंप्लीट बंद झालंय. एकदम बेस्ट रिझल्ट आहे मला. सगळ्या कोचेसनी पद्मजाताई, डॉक्टर प्रसाद सर, अंजलीताई यांनी खूप छान मार्गदर्शन केलं. त्याच्यामुळे माझी पूर्ण फॅमिली हेल्दी आणि हॅपी झाली आहे. थँक्यू शतायुषी फॅमिली, थँक्यू ऑल कोच. चलो जोरदार क्लॅप करणार आहोत आपण, कारण अख्ख्या फॅमिलीचा रिझल्ट आहे बरं का. काय टेलरिंग काम करतायत सगळं समोर वाकून वाकून वाकून, आणि वाकूनमुळं सर्वायकल स्पॉन्डिलायटिस होता. पण त्याच्यासाठी जे ट्रॅक्शन पाहिजे ते ट्रॅक्शन वाली आपल्याला प्रॉब्लेम असतो, पण त्याच्यामध्ये स्वतःच्या हेल्थ